3 महिने ते जवळपास 3 महिने होत आले. दररोज आरोप चालू आहे, दररोज नाव घ्यायला चालू आहे. माणसाला सहनशक्तीचा काहीतरी आहे ना, सहनशक्ती किती दिवस सहन करणार आहेत आपण. पण आपण दोषी असलो तर ठीक आहे ना, आपला काही रोल 1% सुद्धा रोल नाहीये, तरी आपल्यावर आरोप व्हायला म्हणून आज वाचा फोडली. पोलीस प्रशासनाने जे पत्र दिलं होतं ते पत्र व्हायरल केलं, मी आज तुम्हाला दिलं. काय नेमकं काय प्रकार आहे तो? तो प्रकार असा आहे की सर, आपण तपास कामी प्रशासनासोबत मी माझी गाडी आम्ही कंटिन्यू फिरत असल्यामुळे की आम्हाला वाटेला कुठं टोल नाका काय येतात ना, ते टोल नाका लागून आहे म्हणून पोलीस प्रशासनाने पत्र दिलं होतं. तुम्ही काही रगी घेतल्या, त्या रगीत तुम्ही आरोपींना दिल्या असं तुमच्यावर आरोप देखील केले गेले होते. काय नेमकं सांगता येईल? रगी ज्या घेतल्या त्या मी घरी आणल्या. वाजून सांगतो मी, ते आज तुम्ही आत्ता म्हणतो मी तुम्हाला लाईव्ह होतं की घरी चालतो, तुम्हाला घरी रगी दाखवतो माझ्या आलेल्या घरी आणलेल्या. मी घेतलेल्या तुम्ही रगा दाखवल्यात, पोलिसांमध्ये दिलेल्या कुठं दाखवल्यात तुम्ही? विषय असा झालाय सर, मी बाजारात जरी भाजीपाला घ्यायला गेलो तरी मला मागवून बघा वाटायला लागायला की यार कोणी काय आपला व्हिडिओ काढायला का. इतकी दयनीय अवस्था झाली सध्या. विषय सर, 9 तारखेला जी घटना झाली त्यावेळेस माझा रस्ता रोको चालू होता. रस्ता रोको चालू असल्यामुळे कोणतीही गाडी इकडे किंवा तिकडे जात नव्हती. तर मला फोन आला शेलार सरांचा की आपल्याला असाच तपास का, मी तिकडे जायचं आहे. ठीक आहे म्हणलं सर, मग आरोप पकडायला जायचे. मग आलो, त्यांची गाडी पाठीमागे लावली, माजोलात लावली. मग आम्ही इथून API गोसावी साहेब, मी भागवत शेलार आणि 2-4 मित्र टाकून आम्ही इथून गाडी गेलो. नांदूरला गेल्यानंतर आम्हाला टीप आली की तांब्यामध्ये 2 आरोपी आहेत. आम्ही 4-5 किलोमीटर शेतामध्ये चलून 2 आरोपी पकडून दिले. एक आरोपी केजमध्ये पाटील साहेब यांना भवानी चौकात दिला. दुसरा आरोपी जयराम ताटे आम्ही सोबत घेऊन वाशीला गेलो. वाशीहून पुन्हा बीडला तो जमा केला. अनेक वेळा सहकार्य केलं, काय वाटतंय? हे बघा, यांनी आरोप केले, आरोपमध्ये 1% ही तथ्य नाही. आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलं म्हणजे आपण माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलेलं आहे. की आपण, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला या गोष्टी सहकार्य करावं लागतंय, आमच्यासोबत यावं लागतंय. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आरोप मदत केली. ह्यात आणि मदत करणं जर गुन्हा असेल तर त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही समोरच्याला. बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये तुमचं आणि संतोष देशमुख यांचं काहीतरी बोलणं झालं असं देखील त्या ठिकाणी प्रसारमाध्यमावर आलं होतं. नेमका तो प्रकार काय होता, तुम्ही प्रथमदर्शी काय सांगता येईल? सर, सकाळी मला 9 वाजता CID सरांचा फोन आला की तुम्हाला चौकशीसाठी यायचे. ठीक आहे म्हणलं सर. 1 तासानंतर मी अर्ध्या तासानंतर त्यांना आंघोळ करून फोन केला. मी सरांना म्हणलं सर मला 1 तास मी आंघोळ केलेलं नाही. ज्यावेळेस मी इथं आल्यानंतर कॉल बॅक केला. सर म्हणलं मी माझं आटपलं. तर सर म्हणले तुम्ही केरला या. केला गेल्यानंतर सर म्हणले आम्ही आता बीडला निघालो, चला बीडला जाऊन बीडमध्ये चौकशी करू. ठीक आहे. मग बीडमध्ये आमची 2-3 तास गेले असतील. त्यांची सरने चौकशी इकडे तिकडे सगळे प्रश्न विचारले, उत्तर दिले. मी बाथरूमला गेल्यानंतर मध्ये जाताना मला जाऊन देशमुख दिसले. त्यांना बोललो. मग ते मला म्हणले कशाला इकडे आला. मी सर मला CIDने सर आणलंय सोबत. तर दाब टाकण्याचा प्रश्नच काय सर. पण त्या पोलीस प्रशासनासमोर दाब टाकलं, मला जर पालतं काढून तुडीला असतं त्यांनी इतकं मारलं असतं तिथं तुम्हाला मीडियाला सुद्धा एंट्री नव्हती. मला कसं सोडतील तिथं? मी का त्यांचा जावाई का शासनाचा की मला मोकाट जाण बाहेर ये असं म्हणतील? हो सर, CID सोबत मी गेल्यानंतर अण्णाला भेटायला कसा जाऊ शकतो? ते बुद्धीची कीव येते मला. मी जर वैयक्तिक भेटायला गेलो असतो तर 100% मी अण्णाकडे गेलो असतो. पण मला CID चौकशीसाठी नेल्यानंतर मला अण्णा जाता कसं येईल आणि हे मला कसं जाऊ देतील? आता प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे सर? प्रशासनाकडे एकच मागणी आहे, मी जर दोषी असेल तर 100% त्यांनी मला कॉल करावा, मी स्वतःहून अटक होईल. पण जाणीवपूर्वक जर मला त्रास होत असेल तर मी उद्या कोर्टात सगळ्यांना खिचू शकतो.